कोल्हापूर शहरातील भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणाचा अवघ्या 12 तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 2 संशयितांना अटक केली आहे. 16 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास नवीन वाशी नाका ते फुलेवाडी रिंग रोडवरील स्टार लोकल मार्टजवळ ही धक्कादायक घटना घडली. रेकॉर्डवरील आणि मोका कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये जामिनावर असलेल्या सूरज साखरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सूरज साखरे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर करवीर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने तपासाची जबाबदारी देण्यात आली. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. घटनास्थळावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. तसेच परिसरातील हॉटेल्स, लॉजेस आणि संशयितांच्या हालचालींची माहिती गोपनीय बातमीदारांकडून गोळा करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. तपासादरम्यान पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की रफिक उर्फ देवा पिरसाहेब मुल्ला आणि त्याचा साथीदार शहाबाज राजुल्ला हे कर्नाटकात पळून गेले असून जयसिंगपूर येथील अंकली पूल परिसरात येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. कसून चौकशी दरम्यान त्यांनी सूरज साखरे यांच्यावर ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची कबुली दिली. प्राथमिक तपासात हा हल्ला सुपारी घेऊन करण्यात आला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण करत असून या कटामागील इतर आरोपींचा शोधही सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 12 तासांत आरोपींना जेरबंद करत गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला आहे.